भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्रित आले। राज यांची सख्खी बहीण जयवंती ठाकरे बंधूंच्या घरी आता त्यांनी दाखल झाल्या होत्या। यांच्या घरी भाऊबीज पार सुद्धा पडली। जयवंती यांनी राज आणि उद्धव यांना औक्षण सुद्धा केला। तर राज यांची मुलगी उर्वशी हिने अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचं सुद्धा औक्षण केलेलं आहे। दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी अजूनही सुरूच आहेत। नेमक्या आतापर्यंत ठाकरे बंधूंची भेट किती वेळा झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 5 जुलै 2025 मध्ये मराठी भाषेसाठी दोन्ही भाऊ एकाच मंचावरती आले। 27 जुलै 2025 ला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झाले। 27 ऑगस्ट आणि 10 सप्टेंबर 2025 ला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची अनौपचारिक बैठक पार पडली। त्यानंतर 5 ऑक्टोबर 2025 ला संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले। 12 ऑक्टोबर 2025 ला राज ठाकरे सहकुटुंब स्नेहभोजनासाठी मातोश्रीवर गेलं होतं। तर 17 ऑक्टोबर 2025 ला मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं। 22 ऑक्टोबर 2025 ला राज ठाकरेंच्या आईच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झाले होते। तर 23 ऑक्टोबर 2025 ला ठाकरे कुटुंबाची एकत्रित भाऊबीज पार पडली। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्सना, आता आपण पाहिला असेल ठाकरे बंधूंच्या एकंदरीत भेटीचा तपशील पाहिला, मात्र याच्यामध्ये आता युती आता फक्त अधिकृत घोषणाच बाकी आहे। आज काय वाटतं या सगळ्या भेटीच्या गाठी संदर्भात? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की दोन्ही बंधू जे आहेत ठाकरे ते वारंवार एकत्र येताना पाहायला मिळतात। अगदी गणेश उत्सव असतो, एकमेकांचे वाढदिवस असतो, दिवाळी सारखा मोठा सण असतो आणि आता भाऊबीज असतो। वारंवार हे बंधू जे आहेत ते सांस्कृतिक, धार्मिक, कौटुंबिक कारणामुळे एकत्र येताना पाहायला मिळतच आहेत। त्याच्यामुळे आता ठाकरे बंधूंची दिलजमाई झालेली आहे का, तर यावर उत्तर सकारात्मक आहे की दोन्ही ठाकरे बंधूंची त्यांच्या कुटुंबियाची आता दिलजमाई झालेली आहे आणि ती सर्व श्रुत आहे, सर्वांसमोर उघड आहे। आता कार्यकर्ते एकत्र आले आहेत का, तर आपण ठाण्यात पण सिद्धेश बघितलं की आता महाविकास आघाडी सोबत जे आहे ते राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। ठाण्यामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर राज ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची एकत्रित मोर्चा सुद्धा जो आहे तो महायुती सरकारच्या विरोधात निघाला। महाविकास आघाडीचं नेतृत्व जे आहे निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी त्याच्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेचं नेतृत्व स्वतः राज ठाकरेंनी केलेलं होतं। त्यामुळे आता महाविकास आघाडीचा राज ठाकरे भाग आहेत की नाही याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे 19 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला जो प्रश्न पडला होता की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, तर दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आता गेल्या 6 महिन्यापासून आपण बघतोय की सांस्कृतिक, धार्मिक, कौटुंबिक आणि मोर्चा आणि महायुती सरकार विरुद्ध किंवा मराठी या मुद्द्यावरती घेऊन जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूंची एक भूमिका पाहायला मिळते। दोन्ही ठाकरे बंधू वारंवार कुटुंब त्यांचे एकत्र येताना पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांची दिलजमाई सुद्धा झालेली पाहायला मिळते। त्यामुळे आता फक्त युतीची अधिकृत घोषणा जी आहे दोन्ही ठाकरे बंधूंची तीच आता बाकी असं म्हणू शकतो। कारण वारंवार आपण बघतोय की ठाकरे बंधू जे आहेत त्यांचा महायुती सरकारच्या विरोधातली भूमिका असो किंवा मराठीचा मुद्दा असो या संदर्भात सुद्धा आणि निवडणूक आयोगावरती केलेले आरोप असो या संदर्भात सुद्धा जे आहे ते राज ठाकरे यांनी अक्षरशः बाळासाहेब थोरात हे कसे पडले अशी सुद्धा त्यांनी जे आहे ती विचारणा केली होती। त्यामुळे राज ठाकरे आता सध्या महायुती सरकारच्या विरोधात भूमिका घेताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीच्या सातत्याने आणि मातोश्रीवरती सुद्धा गेलेले होते राज ठाकरे। आता आपण बघितलं की गेल्याच आठवड्यात जे आहे ते संपूर्ण म्हणजे मनसेचे जे पहिल्या फळीतले नेते जे आहेत ते बाळासाहेब नांदगावकर असू दे, संदीप देशपांडे असू दे, अभ्यंकर असू देत, हे सगळे पहिल्या फळीतले नेते जे आहेत ते तब्बल 24 वर्षानंतर बाळासाहेब भवन इथे दाखल होऊन त्यांनी एक कॉमन पत्रकार परिषद जी आहे ती पुन्हा एकदा घेतलेली। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कौटुंबिक कार्यक्रम तर आहेच, परंतु आता या सगळ्यामधून राजकीय युती संदर्भामधली अधिकृत माहिती अजून काही येते का? या दोन्ही पक्षांकडून कुठल्या नेत्यांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय? आपण जर पक्षाचे प्रवक्ते आणि पहिल्या फळीतले जर नेते बघितलं तर वारंवार त्यांचं असंच म्हणणं आहे की राज ठाकरे यांच्या पक्षाचे पहिल्या फळीतले नेते आणि त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते वारंवार हेच सांगतात की आमचे सर्वोच्च नेतृत्व राज ठाकरे जे आहे ते युतीच्या संदर्भात
जे आहे ते घोषणा करतील, निर्णय घेतील. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातलं म्हणायचं गेलं तर राज ठाकरे यांचं स्वागत जे आहे ते स्वतः संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा म्हटले की राज ठाकरे यांची महाविकास आघाडीबाबतची भूमिका जी आहे ती सकारात्मक आहे. ती त्यांची भूमिका जी आहे ती व्यक्तिगत आहे. म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये जे आहे ती अशी कोणती अधिकृत भूमिका जरी घेतली नसली तरी राज ठाकरे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी भेट घेतली होती त्यावेळेस राज ठाकरे जे आहेत ते महाविकास आघाडीच्या संदर्भात सकारात्मक असल्याचं स्वतः संजय राऊत यांनी खरंच ज्योत्स्ना, त्यामुळे आता एकंदरीतच येत्या काळामध्येच आता आपल्याला कळेल की ह्या युती संदर्भातली अधिकृत घोषणा होते का, आणि जर झाली तर त्याचा परिणाम विरोधकांवरती कसा होऊ शकतो. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.